दरम्यान निवासी डॉक्टरांकडून संप मागे घेण्यात आल्याची घोषणा माडनं केली आहे। राज्य सरकारकडून मंत्रिमंडळाच्या बैठकीत दरमहा 10,000 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय झाल्यानंतर हा संप स्थगित झालाय। सोबतच इतर मागण्या सुद्धा मान्य झाल्यावरती निवासी डॉक्टर्स कामावरती परत आलेत। निवासी डॉक्टरांशी या संदर्भात संवाद साधला अभिषेक मुठाळ यांनी। आपल्यासोबत निवासी डॉक्टर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल, मागण्या पूर्ण झालेल्या आहेत का? कोणत्या कोणत्या मागण्या आहेत ज्या सध्याला पूर्ण झाल्या आहेत? विद्यावेतनाची झाली आहे, अजून कोणत्या मागण्या प्रलंबित आहेत? आमच्या प्रमुख 3 मागण्या होत्या। पहिली मागणी हॉस्टेलची होती, जे आमचे वसतिगृह होते, जिथे वसतिगृह परमनंटली नाहीत आहे तिथे कन्स्ट्रक्शन स्टार्ट करण्याची परमिशन मागेच गृह खात्याकडून आणि वित्त विभागाकडून मिळाली होती। आमची दुसरी मागणी जी होती ती होती स्टायपंड रेग्युलरायझेशनची, जे पण आम्हाला विद्यावेतन भेटते ते वेळेवर नाही भेटत आहे, पण आपलं वित्त मंत्र्यांनी आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी समन्वय साधून त्याच्यानंतर जितके पण स्टायपंड येतील ते महिन्याच्या 10 तारखेच्या आधी येतील याचं आश्वासन मागच्याच मीटिंगला दिलं होतं आणि त्याचे आदेश पण वित्त खात्याने वैद्यकीय शिक्षण खात्याला दिलेले आहेत। आणि आमची तिसरी जी मागणी होती ती होती विद्यावेतनात वाढची। तर 7 फेब्रुवारीला जी उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली त्या बैठकीतच 10,000ची वाढ केलेली होती, पण ती वाढ कॅबिनेट अप्रुव्हल म्हणजे जे आपण मंत्रिमंडळाची बैठकमध्ये जो निर्णय होतो तो पेंडिंग होता। तर काल एक रविवारचा दिवस असून सुद्धा उपमुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आणि बाकी सर्व मंत्र्यांनी मंत्रिमंडळाचा निर्णय घेतला आणि 10,000 रुपयाची वाढ केली। ते झाल्यानंतर आम्ही हा सर्व संप मागे घेतला। या 3 दिवसात जे पण रुग्णांचे हाल झाले त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या सर्व निवासी डॉक्टरांकडून सेंट्रल मार्ड दिलगिरी व्यक्त करते। तर सध्या तरी या जो संप आम्ही पुकारला होता तो संप या ठिकाणी मागे घेण्यात आलेला आहे। याच प्रकारे आम्ही राज्य शासनाचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्यात आणि प्रत्येक वैद्यकीय निवासी डॉक्टरांचा ज्या काही समस्या आहेत त्या समस्यासाठी जे काही राज्य सरकारने आज केले ते निश्चितच कौतुकास्पद आहे आणि त्यामुळे संपूर्ण राज्य सरकारचा त्याचप्रमाणे प्रशासनाचा आम्ही खूप खूप धन्यवाद देतो। निवासी डॉक्टर जे आहेत ते आपल्या कामावर रुजू झाल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अजित शिवतरकरसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। तर माडनं मागण्या मान्य झाल्यामुळे संप मागे घेतलाय, निवासी डॉक्टर कामावरती रुजू झालेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।